अगं बंडे, नळीशी मी बोलले या विषयावर. हो, ती येते म्हणाली आहे मला. हो हो, अगं सगळे मिळून जाऊया अष्टविनायकला. काय माहितीये का, अगं तुझा भाऊ एवढं म्हणतोय. जरा थांब ना, मी बोलते ना बंडीशी. मग काय मला बोलायचंय. काय मला बोलायचंय, जरा थांब. हा नाही, बरं बरं, मी तुला फोन करते थोड्या वेळाने. हो ना, हो 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 हो. काय अगं नानी, कशाला तिला काही सांगतेस? ते अष्टविनायकचं फार अगं डळमळीत आहे. अगं म्हणजे काय? म्हणजे झालंय असं की मालू आहे ना, तिच्या घरच्यांनी त्यांच्या देवीला नवस केलाय. बर. आता तो नवस फिटल्याशिवाय आपण दुसऱ्या देवीला जाऊ शकणार नाही म्हणे. कोण म्हणे? मी म्हणे. तू का म्हणे? तू का म्हणे नाही, मी म्हणे. काय? अगं असं ज्योतिषी मला म्हणे, ते मी तुला म्हणे. असं होय? ठीक आहे, मग त्यांचा नवस फिटू दे, मग जाऊ आपण. एवढा सोपा नाही तो. अगं खरंच, म्हणजे कसं आहे, त्यांच्या देवीला त्यांची मुलगी आणि जावई म्हणजे मी असं दोघांनी जायचं, खण नारळाने ओटी भरायची. नाही का ग मालू? मग साडी द्यावी लागते ना ग मालू? साडी. हो हो, जरीची साडी. जरीची. कुठलं देवस्थान? महाबळेश्वर च्या जवळ आहे. बंडी. बंडू. बिंडा. बोंडी. 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 कधी ऐकलं नाही मी हे गाव. तू कुठे फिरलीस इतकी? म्हणजे तुला जगाची काय माहिती आहे? जागृत देवस्थान आहे म्हणे. असं होय? कुठली देवी? बोंडी नावाचं गाव म्हटल्यावर देवी सुद्धा बोंडीच असणार ना ग. काय झालं, एकदा विष्णू आणि लक्ष्मी दोघे पृथ्वी तलावर आले विहारासाठी. बर. आणि मग लक्ष्मी म्हणाली, फारच सुंदर आहे बोंडी गाव, मी राहते इकडेच, तुम्ही जा म्हणजे वैकुंठाला. असं होय? आणि मग लक्ष्मी राहिली त्या गावात, म्हणून तिथं झाली ती बोंडी आई. आणि त्या बोंडी आईचं मंदिर सुद्धा आहे, नाही का ग? बरीच माहिती आहे तुला त्यांच्या देवस्थानाची. आपलं कुलदैवत कुठलं आहे हे नसेल माहिती तुला. आपण गेलो होतो ना, माहिती आहे मला. मग ठीक आहे, आपण सगळेच जाऊया. चालेल, सगळे जाऊ. मालूचे आई वडील सुद्धा येणार आहेत, सगळे येणार आहेत. चल ना, चल. जा तुम्हीच, माझी कशाला मध्येच लुडबुड उगाच. अहो अगदी तसं काही नाहीये, चला की तुम्ही. काय करायचंय? नको, इथं कोणी पै पाहुणा आला तर? आता कोण येणार आहेत आपल्याकडे पाहुणे? चला की. नाही नको. अहो चला की जरा. सारखं चला चला करू नको ग, मनावर घ्यायची. दिली का परवानगी जावई बापूंनी? हा हा, काय झालंय माहितीये का, माली आहे ना, या घरच्या लोकांनी काहीतरी नवस बोललेत. माहिती आहेत ना तुला ती माणसं कशी आहेत ती. हो ना. नाही ना, मग ते नवस फेडल्याशिवाय नाही जाता यायचं आपल्याला. काय करूया मग? जाऊ दे, मरू दे. मग मी तुला कळवते नंतर फोन करून. हो, कसे आहेत बाकीचे सगळे? बरे आहेत ना? बरं बरं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.